नमस्कार माऊली, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. नाश्ता ते करून रूमवर आलोच होतो की गँगचा फोन आला, बॅट घेऊन ये चौकात. मग काय, आपण तर पागल आहोत क्रिकेटसाठी. निघालो ग्राउंडवर बॅट घेऊन. ग्राउंडवर आलो तर काय, गँग इथे कॅच खेळत होती. तो खेळ बंद केला, मी आणि माऊली झालो कॅप्टन आणि घेतली गडी वाटून. माऊलीने टॉस जिंकलं, त्याची बॅटिंग झाली, मग आली आमची बारी. ओपनिंगला उतरले हरिभाऊ वरून आणि यशभाऊ खालून. माऊली बॉलिंग करत होता, दुसऱ्या बॉलला मारला हरिभाऊनं चौका आणि 1 रन काढून दिली यशभाऊला स्ट्राईक. यशभाऊनं पहिल्याच बॉलला चौका आणला होता, बट फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय म्हणून वाचला. दुसऱ्या बॉलला यशभाऊ ग्राउंडच्या बाहेरच घालणार होते, पण तो पण वाचला थोडक्यात. शेवटी यशभाऊनं सिरियसली घेतलंच आणि हाणला ग्राउंडच्या बाहेर. काय पण करायचं, पण SCO मध्ये राहून यशभाऊचा नाद करायचा नाही. माय यशभाऊ जरा जास्तच धुलालते म्हणून आपलेच काय माणसं गद्दार झाले आणि सुरू केली त्यांनी मॅच फिक्सिंग. बरं झालं DRS घेतल्यानंतर दिसलं, नाहीतर यशभाऊ आउटच झाले असते. पण काय करावं, नशिबात जे लिहिले ते होतच असतं आणि आपल्याला त्याला ऍक्सेप्ट करावंच लागतं. झाले यशभाऊ आउट, ते काही का असणार. यशभाऊ हाफ सेंचुरी करून आउट झालेत, मग रुबाब तर असणारच. फायनली यशभाऊ बसले जाऊन डगआउट मध्ये आणि रेडी होऊन बाहेर आले. SCO ची आन बान शान नगरकर आपले संकेत देवकर आणि बॉलिंग करत होते ओमकार गवळी. ओमीने टाकला पहिला बॉल, पण जस्ट मिस झाला. दुसरा बॉल ग्राउंडच्या बाहेरची वाट बघू लागला, पण फिल्डिंग नंबर 1 लेवलची होती. संकेत भाऊन 6 मारण्यासाठी बॉल उचलच होता, पण तो कट लागून आला माझ्याकडे आणि मी नाही अडवला. इतिहास गवाय भाई, कॅमेरामॅनने शूटिंग सोडून दुसरं काही केलंय का? आपण केलंय बघा काही, पण ते आज सांगणार नाही. सांगतो कधी तर, कारण आपण पण आपलेच गद्दार टीमचा मेंबर आहे. आता बॅटिंगला आले होते आपलेच गद्दार टीमचे प्रमुख जगताप ओमकार आणि भाऊनी उचलला पहिलाच बॉल, पण प्लेयर्सने अडवला यार. आयुष्यात गणूभाऊच्या हाताने सुटलेली पहिली बॉल म्हणजे ती हीच. नाहीतरी पोरग कोणीच कॅच सोडत नाही. आता आले बॅटिंगला शांतीत क्रांतिकार हमदे ओमकार. यानं पण आले हाणला बाउंड्री 4 पार. ओमीनं मॅचला ओढत ओढत आणलं शेवटपर्यंत. माऊलीची ओव्हर संपली आणि आले बॉलिंगला गणभाऊ. 1 बॉल आणि 2 रन हव्या होत्या, पण तुम्हाला सांगितलं होतं ना, हे पोरग नाही सोडत कोणाची कॅच, आणि यानं घेतलीच. माऊलीची टीम जिंकली, माझी टीम हारली, पण 1 नंबर तर एकच टीम आली, दॅट इज आपलेच गद्दार. सगळेच घामान पार भिजून गेला होता म्हणून आंघोळा करायला गेला घरी. तर माऊली, भेटूया आपल्या नवीन व्लॉग मध्ये. जय शिवराय.